कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आमची दोघांची युती झाली आणि या युतीच्या बाबत आताच समरजी राजेने आपल्या भावना व्यक्त केल्या. हे खरं आहे की 11 वर्ष यामध्ये अनेक विधानसभेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि अनेक निवडणुकीच्या वळणावर फार मोठा संघर्ष झाला. आणि त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला की त्या काळामध्ये आम्ही केलेली भाषणं जे व्हिडिओने ऐकवली तर आम्हीच आहोत का याची शंका यावी. आजच्या या कार्यक्रमानंतर एवढे टीका एकमेकांच्यावर केली, कुणी हात राखून ठेवलं नाही. कार्यकर्त्यांची भांडणं झाली, डोकी फुटली, असे अनेक प्रसंग झाले. या पार्श्वभूमीवर या शहराच्या विकासासाठी, तालुक्याच्या भल्यासाठी एकत्र यावं अशी भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि जो तोडगा त्यांनी सांगितला त्याप्रमाणे या तोडग्याप्रमाणे ही युती झाली. आणि त्याच वेळेला आम्ही मुंबईद्वारेच, कारण आम्ही कार्यकर्त्याला विश्वासात देऊ शकलो नाही, काही ज्येष्ठ आमच्या कार्यकर्त्याला विचारू शकलो नाही, सल्ला मसलत केली नाही आणि असा हा निर्णय घेतल्यामुळे कदाचित लोकांच्यात गैरसमज होणे म्हणून आम्ही त्यांची माफी मागितली आणि कागल आल्यानंतर पत्रकार परिषदेद्वारे आणि नंतर झालेल्या मेळाव्यामध्ये आम्ही आमची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे. आणि ज्या भावना त्यावेळी मांडल्या गेल्या त्या याही वेळा मी मांडले की ज्याचा उल्लेख अतुल जोशींचा त्यांनी केला की मंडलिक साहेबांनी विक्रमशिव राजेचा संघर्ष असा झाला होता. 78, 80 आणि 85 3 विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या काळामध्ये 12 खून पडलेले होते, अनेकांची डोकी फुटलेली होती. अशा ऐतिहासिक वळणावर अतुल जोशीने एक गौरव प्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याला एकत्र आणलं आणि ते तर हयात एकत्र आहे. जर अशी मंडळी अनेक वर्षाचा संघर्ष विसरून या तालुक्याच्या भरात एकत्र येणार असतील तर मी आणि संजय बाबा घाडगे 6 वेळेला निवडणुका आमच्या झाल्या, आम्ही एकत्र आलो आणि आज मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आम्ही संजय घाडगे एकत्र येतोय. हे आपल्याला सर्वांना आवडावं, आपण सगळ्यांनी याला आशीर्वाद द्यावा अशी विनंती मी या निमित्ताने करणार. हे खरं आहे की बहुतांशी लोकांना असं वाटतंय हे दोघं एकत्र आले, बरं झालं, संघर्ष मिटला, शहराचा तालुक्याचा विकास होईल, अनेक गोरगरिबांच्या ज्या योजना आपण राबवतो त्यामध्ये आता बिनदिक्कतपणे त्या योजना लोकांच्यापर्यंत पोचतील आणि चांगलं होईल. अशा अनेक मानणारा थोडा वर्ग आहे, तो थोडा आहे, त्यांना वाटतं की आमची भांडणं अशीच राहावी, आमची डुटी अशीच फुटत राहावी आणि आमचा स्वार्थ साधावा आणि दोघांचंही आमच्याशिवाय जमणार नाही अशी परिस्थिती तयार व्हावी अशी काही लोकांची इच्छा असते. आता हे चांगलं झालं की ते म्हणतायत तसं झालं, याचा पैसा आपण 2 तारखेला करणार आहोत आणि या 2 तारखेला म्हणजे विनंती याचा उल्लेख त्यांनी केला. या आम्ही उभं केलेल्या पॅनेलला आपण प्रचंड मताने आपण निवडून द्यावं आणि ही युती आपल्याला मान्य आहे अशा प्रकारचा एक संदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा असा एक चांगला घेऊन मी आज आपल्या समोर आलेला. पण या कागद शहरातली अनेक विकासाची कामं आपण करण्यामध्ये यश मिळालं, पण अनेक विकासाची कामं आता राहिलेली आहेत. वाटतं या आपल्या जाहीरनाम्याच्या निमित्ताने आम्ही आपल्याला घराघरात हे पोचू. आपल्याला 2-3 कामं आता महत्वाची हातामध्ये घ्यायची आहे. आपल्याला हे जे अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे हे काम, मोठे काम हे घ्यावं लागेल आणि आपलं संपूर्ण सांडपाणी एकत्र करून STP प्लॅनद्वारे ते प्रोसेस करून आपल्याला नदीत सोडावं लागेल. कारण आपण ज्या पद्धतीने ते प्रोसेस करायला पाहिजे ते करत नाही आणि त्याचा फार मोठा परिणाम आजूबाजूच्या खेड्यांच्या लोकांच्या जीवनावर होतोय. पण त्याचा उल्लेख त्यांनी केला या शाळेचं डिजिटायझेशन करणं, प्राथमिक शाळेचं, आणि दुसरा महत्वाचा कार्यक्रम आपल्याला हातात घ्यावा लागेल. तरुण बेरोजगार मुलं 22 MIDC काढल्यामुळं अनेक लोकांना हाताला काम मिळालं, पण आज इतकी काम मुलं बेरोजगार आहेत, त्यांना बेरोजगार मिळण्यासाठी आम्हाला एकत्रित कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल.
IT पार्क सारख्या क्षेत्रात एक मोठे उद्योग इथं आणावे लागतील. ही कालच मी उल्लेख केला होता की मागं कागलला 5 स्टार MIDC मध्ये 150 एकर ज्यावेळी जागा होती त्यावेळी इन्फोसिसच्या प्रमुख नारायण मूर्तींच्या ज्या सौभाग्य होते सुधा मूर्ती त्या कुरुंदवाडच्या त्याला आम्ही भेटलो होतो. त्याची कमिटी पाठवली होती. परंतु त्यावेळेला विमानतळ इतकं आपलं धावपट्टी वाढलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये फार मोठ्या अडचणी आल्या आणि तो प्रकल्प तसा राहून गेला. आता मला वाटते नवीन आता सगळ्या सुविधा तयार झालेल्या आहेत. मोठा IT पार्क आणून आपली मुलं जे पुण्यामध्ये बेंगळूर हैदराबादला IT क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना आपल्याला हाताला काम देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आता याचा उल्लेख त्यांनी केला की 1999 पासून या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम करतोय आणि यामध्ये या शहराच्या तालुक्याच्या विकास कामाबरोबर गोरगरिबांच्या योजना राबवण्यामध्ये आम्ही आणि राजेसाहेबांचे कार्यकर्ते फार प्रयत्न केले. त्या योजना राबवत असताना मग संजय गांधी निराधार असेल, विधवा भगिनीची पेन्शन असेल, परित्यक्त्या भगिनीची पेन्शन असेल, 65 वर्षाचे वरचे आई वडील ज्यांना मुलांनी सुना बघत नाही, पोटाला घालत नाही त्यांची पेन्शन असेल, दिव्यांग अपंग लोकांची पेन्शन असेल, यामध्ये अनेक त्रुटी अजून आहेत त्या दूर कराव्या लागतील आणि या योजना गरिबांच्या पोहोचवाव्या लागतील. मोफत ऑपरेशन आणि उपचार याच्यामध्ये जर आपण कायदा राज्यामध्ये केला आणि फार मोठे हृदयविकार, मेंदू, मनका, कॅन्सर, किडनी, लिव्हर आणि ब्रेन यासाठी लाखो खर्चाच्या ऑपरेशन करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. आज आपण 25-30 पेशंट मुंबईला घेऊन जातोय. तिथं त्याची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. 13 लोक मी ठेवलेले आहेत आणि एखाद्या दवाखान्यात नाही केलं की त्याला कसं तुरुंगात घालायला मला माहिती असल्यामुळे निमूटपणाने ते माझा ऐकतात आणि गरिबांचे उपचार विना विकत करण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करतो. एखाद्या गरिबाच्या घरात मोठा आजार आला, गुंतागुंतीची ऑपरेशन राहील पाहिजे, गरिबांनी करायचं काय? लाखो रुपये या आशयासाठी लागतात. घरं, दारं, जमिनी, रुपये, सोनं, नाणं विकून सुद्धा एवढे पैसे जुळणे होत नाही आणि मग त्याला मरणाची वाट बघायला लागते. म्हणून आज राज्यामध्ये वैद्यकीय सेवेबाबत आपण परिपूर्ण आहोत. तर आपण 5 लाख रुपयेपर्यंत महात्मा फुले योजना युती सरकारने सुरू केलेली आहे. आयुष्यमान भारत योजना 5 लाखापर्यंत सुरू केलेली आहे आणि सगळ्या त्याच्या पुढच्या योजनेसाठी धर्मादाय दवाखान्याचा कायदा आपण उपयोगात आणतोय. आणि नवीन आता परवा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की आपण 20 लाखाच्या पर्यंत आता अशा पॅकेजच्या योजनेसाठी आता मुख्यमंत्री कार्यालयामध्ये नवीन आपण एक सेल तयार केला आणि या सेलच्या मार्फत अशा आता ऑपरेशन करण्याचा प्रयत्न आपण करतो. म्हणजे माझ्या शहरातला, माझ्या तालुक्यातला, माझ्या मतदारसंघातला एकाही व्यक्तीला उपचारासाठी गरीबाई पण मिळाला नाही अशी परिस्थिती येणार नाही असं एक चांगलं काम या विभागामध्ये करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. त्याशिवाय बांधकाम कामगारांच्या कल्याणाच्या अनेक योजना आपण राबवल्या, घराघरात राबवण्याचा प्रयत्न केला, त्याचा उल्लेख राजेसाहेबांनी आता केला. तर मला वाटतं या माध्यमातून गरीब आणि सामान्य माणसाला दिलासा देण्याचा आपण प्रयत्न करतो. मला आणि राजेसाहेबांना एक संधी पुन्हा एकदा द्या. एकदा 16 ते 25-19 आपल्याला मिळालेली होती. पुन्हा नव्यानं आम्ही एकत्र आलेलो आहोत. या कागल तालुक्याचं सोनं तर करूच, तो सोनं बनवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने करतो. तुम्ही हे पुस्तक जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की किती मोठं काम या कागल शहरामध्ये आज झालेलं आहे. त्यावेळेला राजेसाहेबांनी रोवलेली मुहूर्तमेढ, या शहराचा झालेला विकास, अजून अनेक काम करायचं आहे. मला वाटतं आपल्याला वॉटर पार्क मोठा करायचा आहे. आपल्याला ॲडव्हेंचरस गेमच्या उत्तमराव पाटील जे गार्डनमध्ये करायचे आहे. त्यांचा आपण धबधबा तर केलेलाच आहे. अनेक बोटिंग क्लब केलेला आहे. आपण अनेक अशा पर्यटनाला आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणजे राजेसाहेबांनी आणि माझ्या आता नेतृत्वाखाली याच्यापेक्षा सुंदर काम या शहरामध्ये होईल. आणि एक कागलला 2 तलाव आणि 150 ते 200 एकर जमीन आणि डोंगर अशी एक निसर्गानं उधळण केलेली आहे. आणि उजव्या बाजूला नदी, इतक्या सुंदर गोष्टी कुठल्याही शहराला लाभत नाही त्या परमेश्वर कृपेने आपल्याला लाभलेल्या आहेत. छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव आहे आणि छत्रपती शाहू महाराजांचं जन्मगाव असलेलं कागल अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट करण्यासाठी या पुढच्या काळात आपण सर्वांनी साथ द्यायची विनंती मी या निमित्ताने करतो. येणाऱ्या 2 तारखेला घड्याळ आणि कवशी असलेल्या चिन्हासमोर बटन दाबून आपण प्रचंड मताने त्याला विजयी करावा आणि सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो. आज सौभाग्यवती सविता माने वहिनींच्या रूपानं
त्या मुख्याध्यापिका आहेत आणि त्या मुख्याध्यापिका होत्या. म्हणून आता अनेक लोकांना एकत्र करून कसं काम करायला हवं हे मला वाटते त्या प्रशासकीय अनुभव त्यांना आहे. आणि मला वाटते सारखं साहेब राजे म्हणतात की भैया साहेब जाणार नाही, त्या जायची गरज नाही, त्या स्वतःच चालणार आहेत, उत्कृष्ट बनणार आहे. कारण त्यांना मुख्याध्यापकाचा अनुभव असल्यामुळं त्यांना आता कशावर म्हणतोय की त्यांचे 2 मुली आणि मुलगा आहे. तो मुलगा आणि मुलीला त्यांनी इतकं बाजूला ठेवलं या राजकारणापासून, म्हणजे तिकडे आमच्याकडे फिरकून दिलं त्याला, आमच्या पाहिजे म्हणजे कधी मुलगा तो कधी तर ते राजकारणाकडे फिरत नसलाय. म्हणजे त्यामुळे ज्या कठोर पद्धतीने त्या मुलाचं मुलीचं त्यांनी शिक्षण केलं, ज्या पद्धतीने त्या कागद शहराचा 11 या कारभार हाकतील आणि चांगल्या प्रकारचे एक वळण या शहराला त्या लावतील, माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आणि चांगल्या योजना त्या राबवतील आणि चांगलं काम करून दाखवतील. कैलासवासी वायडियांनाने कदाचित राज्यात माहिती नाही, एस्कॉर्ट म्हणून नवीन कायदा त्या राज्यात पहिल्यांदा त्यांनी आणला. एस्कॉर्ट म्हणजे काय, हे नॅशनल हायवे कागदच्या नगरपालिका हद्दीतून जातो आणि आम्ही त्यांचं संरक्षण करतो या गाड्यांचं, म्हणून एस्कॉर्ट सुरू केला. म्हणजे एस्कॉर्ट नाके बसवले, त्यातून पैसा मिळवला आणि हे सगळे डांबरीकरण त्यावेळेस शहरात झालं. आणि एस्कॉर्टच्या वर पुढे ज्यावेळेस सहाय्यक अनुदान झालं, त्या एस्कॉर्ट अप्ट्रायमध्ये रूपांतर झालं आणि अप्ट्रायच्या नंतर सहाय्यक अनुदान, आणि त्या अनुदानावर आम्हाला सहाय्यक अनुदान जास्त मिळालं. म्हणून कागद नगरपालिकेला सहाय्यक अनुदान का मिळतंय, श्री वायडियांची त्यावेळी दिली आहे. त्याला फार कायद्याचं ज्ञान असायचं, इंग्रजी फार चांगलं होतं. तर भया म्हणतं नाही असं म्हणणार नाही, तर अन्नाचं फार चांगलं होतं आणि त्याला फार मोठा अभ्यास होता. आणि एस्कॉर्ट चालू करण्यासाठी राज्यामध्ये अण्णांनी पहिल्यांदा शोध लावला आणि या कागदशाचा विकास त्याच्यामध्ये वाटते. अशा पद्धतीचं काम मला वाटते वहिनी करतील आणि एक चांगलं काम या शहरामध्ये घडेल आणि एक आदर्श नगरपालिका करतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि या समारंभाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने जमला यामुळे मनपूर्वक आपले आभार मानतो. जय जय महाराज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.